करायचं, मग 1500 रुपये परत जातील म्हणून भास्कर जो परत गेला तरी चालेल, पण आपण आपलं 1500 रुपये देणाऱ्यांना मत द्यावं. ठीक आहे, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो, पण माझा एक तुम्हाला आता प्रश्न आहे की सगळ्या बहिणींनी माझ्या विरोधात मतदान केलं का प्रेमिणीताई? सगळ्या बहिणींनी माझ्या विरोधात केलेलं नाही. सगळ्या बहिणींनी विरोधात केलं नाही, पण काही बहिणींनी माझ्या विरोधात मतदान केलं आणि काही बहिणींनी मला मतदान दिलं. त्या मला मतदान करणाऱ्या बहिणींना सुद्धा 1500 रुपये मिळत होते, त्यांना 1500 रुपये मिळत होते. आज माझा प्रश्न तुम्हाला आहे की त्यांनी मला मतदान केलं म्हणून त्यांचे 1500 रुपये बंद झालेत काय? बंद झालेत का बायानो? नाही ना. मला मतदान केलं त्यांचे 1500 रुपये बंद झाले नाहीत, तर तुम्ही जर त्यांना मतदान केलं नाहीत, आमच्याच उमेदवाराला जर मतदान केलं तर यांच्या बापाचा बाप सुद्धा तुमचे पैसे द्यायचे बंद करू शकणार नाही. यांच्या बापाचा बाप सुद्धा तुम्हाला 1500 रुपये देण्याचे बंद करू शकणार नाही. का ह्यांनी फक्त 1500 रुपये दिले? पूर्वीच्या सरकारने, विशेष करून काँग्रेसच्या सरकारनं त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना, वृद्धकाळ निराधार योजना, श्रावण बाळ योजना, त्या ठिकाणी अपंग योजना, हे कोण बंद करणार आहे? चूक फक्त एवढीच आहे की त्यावेळेला काँग्रेसने कधी असा प्रचार केला नाही की तुम्ही आम्हाला मतं दिलीत नाही तर आम्ही तुमची पेन्शन बंद करू, असा काँग्रेसने कधीही प्रचार केला नाही. या नालायकांनी हा प्रचार केला, या नालायकांनी हा प्रचार केला आणि त्याला लोक बळी पडली. आता बळी पडाल? नक्की ना? नाही ना बळी पडणार अजिबात. काय झालं गावागावातल्या पाणी योजनांचा? गावागावातल्या सगळ्या पाणी योजना बंद आहेत. कोणामुळे बंद आहेत? कोणामुळे बंद आहेत? या झोपाळ्याच्या माझ्या महिला भगिनी आल्या आहेत. 5,31,00,000 रुपयाची आपण पाणी योजना बंद चालू केली. 2024 पर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आपण ही पाणी योजना करणार आहोत. आपण पण भरलून गेलो. सगळे घराघरात येऊन सांगत होते ही योजना ना तुमची पंतप्रधान मोदीजींनी केली. हो सांगायचे की नाही? ही मोदीजींनी केली. अरे त्याच्या अगोदर केंद्र सरकार कायम ह्या योजना करत होतं, तेव्हा केंद्र सरकार 90% रक्कम देत होतं. यांनी फक्त 50% दिली. बरोबर ना? आशीर्वाद. तुमच्या गावातली तुम्ही पाणी योजना करता, काय काय करत होता ते परवाच्या मीटिंग मध्ये तुम्ही जे सांगितलं ते विक्रांतनी मला जसंच्या तसं सांगितलं. कौतुक आहे मला तुमचं. पाणी योजना आता पैसे द्यायचे बंद केले. या परवाच्या अधिवेशन मध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की राज्यातल्या सगळ्या पाणी योजना बंद आहेत, त्या कशा सुरू करणार, कधी सुरू करणार? त्याला 9,000 कोटी रुपये लागतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भास्करराव त्याला 9,000 कोटी रुपये लागत नाही, तर त्याला 44,000 कोटी रुपयांची गरज आहे. किती आहे? 44,000 कोटी रुपयांची गरज आहे. मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की माझ्या माहितीप्रमाणे 44 नाही 9,000 कोटी रुपयांची गरज आहे. ते म्हणाले नाही, भास्कर जाधवच करू शकतो, दुसरं कोणी करू शकणार नाही. भास्करचा तो मुका आहे काय? तो मोना आहे काय? तो मंदबुद्धीचा आहे काय? आहे काय रे? नाही ना? कडालेल ना तो? कडालेल का नाही? आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माझ्या मदतीला असणं गरजेचं आहे. माझ्या मदतीला गरजेचं आहे. बांधवांनो भगिनींनो लक्षात ठेवा, हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मी सामान्यातलं सामान्य लोक इथं उभं केलेले आहेत. काही लोकांच्या समोर, बलाढ्य लोकांसमोर आपण सर्वसामान्य माणूस या ठिकाणी उभा केलेला आहे. आज प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड असा पैशाचा पाऊस पडतोय. एका बाजूला निष्ठा, प्रामाणिकपणा, गरीब घराण्यातली सामान्य माणसं, तुम्हाला निर्णय करायचा आहे की पैशाला निवडून द्यायचं आहे की सामान्य माणसाला निवडून द्यायचं, हे तुम्ही विचार करायचा आहे. सामान्य माणसाच्या बाजूला उभं राहिलं त्या पैशाच्या महापुरात वाहून जाल. अरे कुठले पैसे हे पैसे काय यांच्या घामाचे आहेत? हे पैसे काय यांच्या कष्टाचे आहेत? जर कामाचे पैसे असतील, कष्टाचे पैसे असतील, मेहनतीचे पैसे असतील तर माणूस सहजासहजी पैसे वाटतो काय? वाटू शकतो? अरे हरामाचेच पैसे फक्त वाटले जातात, चोरीचेच पैसे वाटले जातात, लुटीचेच पैसे वाटले जातात. आणि हे पैसे कोणाच्याही घरातले नाही तर राज्याच्या तिजोरीतले, म्हणजे तुमचे आमचे पैसे आहेत. ते आपल्याला वाटून उलटी मतं आपल्याकडे घेण्याचं काम करतायत. एका बाजूला पैसा आहे,
एका बाजूला अपप्रचार आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहे. काय बाळासाहेबांचे विचार सांगू तुम्हाला? सामान्यातल्या सामान्य माणसाला मोठं बाळासाहेबांनी केलं की नाही केलं? त्याच्याकडे पैसा बघितला, त्याची जात बघितली, त्याचा धर्म बघितला. अरे जर जात बघितली असती, धर्म बघितला असता, पैसा बघितला असता तर हा भास्कर जाधव आयुष्यात कधीच आमदार झाला नसता, कधीच झाला नसता. आणि तो विचार माझ्या डोक्यामध्ये ठाम आहे. माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. किती? 14. या 14 अवघ्या जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये सगळ्यांनी विचार करा. मी 11 समाजाला संधी दिली. 11 समाजाला. किती? 11 समाजाला. सगळे लोक उमेदवारी देताना कुठला समाज मोठा, कोणाची जात जास्त, जातीचा माणूस मोठा, त्याला उमेदवारी देतात. हे खरंच आहे. आपल्या कोकणामध्ये 2च समाज मोठे आहेत, एक कुणबी आणि दुसरा मराठा. इथं कुणबी जास्त आहे पण बाकीच्या तालुक्यातून मराठा समाज सुद्धा बरोबरीने आहे. बरोबरीने हे 2 जर समाज एकत्र आले तर दोघात पद वाढून घेतील. छोट्या समाजाला संधी मिळेल. छोट्या समाजाला लक्षात घ्या माझी भावना, लक्षात घ्या माझी तळमळ. आणि हे आज नाही, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी सुरुवात केल्यापासून शिवसेना प्रमुखांचे विचार मी जतन करतोय. 11 उमेदवार, 11 वेगवेगळ्या पक्षाचे, जाती केवढ्या त्या लक्षात घ्या. गोष्टी समाजाला आपण संधी दिली, म्हणजे कुणबी समाजाला दिलीत, गोष्टी समाजाला झाली. किती झाल्या राज? भंडारी समाजाला दिली. किती झाल्या? लोहार समाजाला दिले. किती झाल्या? किती? 4 झाल्या ना. लोहार समाजाला दिली, आपण खारवी समाजाला दिली, आपण वाणी समाजाला दिली, आपण त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला दिली, आपण बौद्ध समाजाला दिली, आपण भंडारी समाजाला पण दिली, आणि भंडारी समाजाला दिली, आणि आपण कुंभार समाजाला सुद्धा संधी दिली. आणि एक समाज राहिला, तो आम्हाला त्याला पण दिली. लक्षात घ्या.